Marathi conversation with traffic police. अरे ए, गाडी बाजूला घे. ऐकू नाही आलं का रे? गाडी बाजूला आण. काय झालं साहेब? सिग्नल तोडलास तू? नाही साहेब. नाही कसं? खरंच सांगतो साहेब. ती गाडी चालली होती. तिच्या मागोमागच मी चाललो होतो. त्या गाडीचं मला नको सांगू. तुझं सांग. खरंच सांगतो. मी चौकात आलो तेव्हा सिग्नल चालू होता. आम्ही पुढे गेलो आणि सिग्नल बदलला. पण म्हणजे सिग्नल तोडलास ना तू? रूल, कायदा मोडला. आता फाईन भरावी लागेल. पावती तर करावीच लागेल. कशाला सर पावती उगाच? मी मुद्दामून नाही केलं. साहेब, मी 3 वर्षांपासून राहतोय इथे. एकदा पण रूल नाही मोडलाय. लायसन्स बघू. हे घ्या. गाडीचा नंबर बाहेरचा आहे. एनओसी काढलीये का? हो, आहे ना. ही बघा. पीयूसी बघू. आहे ती पण. परवाच केलीये. इन्शुरन्स पॉलिसी कुठे? बघू. ही बघा. चालू आहे का अजून? हो साहेब. अजून 6 महिने आहे. कागदपत्र, डॉक्युमेंट्स तर सगळी बरोबर आहेत. पण सिग्नल तोडला, त्याची पावती करायलाच लागेल. 500 रुपये भरा. पण साहेब, खरंच माझी चुकी नव्हती. तुम्ही पावती करताय का लायसन्स कोर्टातून घेताय? साहेब, हे 50 घ्या ना. सध्या इतकेच आहेत. मी 3 महिने झाले जॉब शोधतोय. आत्ता इंटरव्ह्यूलाच चाललो होतो. म्हणून जरा घाईत आहे. साहेब, बघा ना, काहीतरी ॲडजस्ट करा ना. कुठे राहतोस तू? आणि सध्या काम काय करतोस तू? धनकवडीमध्ये राहतो. तिथेच पार्ट टाइम टीचर आहे. ठीक आहे, आत्ता सोडतो दंड न घेता. परत सिग्नल तोडलास तर पावती केल्याशिवाय सोडणार नाही. थँक यू साहेब. थँक यू.